जो नागेश पाटील यांनी ग्रामपंचायतवरती किंवा सरपंचावर जो आरोप केला की दमदाटी केली माहिती द्यायसाठी, ही पूर्ण चुकीची व खोटी आहे. कारण त्यांनी अर्ज 29/5/2026 ला दिलेला आहे. त्याची मुदत अजून 29 जून पर्यंत आहे. त्याच्या अगोदरच त्यांनी ग्रामपंचायत देत नाही असं आरोप केला ग्रामपंचायतवरती, परंतु तो पूर्ण चुकीचा आहे. त्यांना माहिती देण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी आहे आणि माहिती ही 10 वर्षाची आहे. त्यामुळं त्या याला माहिती हे द्यायला थोडा म्हणजे कालावधी जास्त लागणार आहे. तरी पण त्यांनी अकस्मापोटी जे ग्रामपंचायतीचा आरोप केलेला आहे की मला दमदाटी केली, मी माहिती देत नाही वगैरे, हे सगळं सूडबुद्धीने त्यांनी खोटं ग्रामपंचायतीला बदनाम व सरपंचाला बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. व त्यांनी जे ग्रामपंचायतीवरती जे आरोप केले की वेताची माळ येतील 10 लाख रुपये मुर्मीकरण व खडीकरण केले, ते फक्त राजूबाबा आवळे यांच्या फंडातून खडीकरण मुर्मीकरण झालेलं आहे. ग्रामपंचायतने कुठेही तिथं पैसे फंड लावलेलं नाही आहे. आणि जर ते नाही सिद्ध केलं तर त्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची मी त्यांच्यावरती 7 दिवसाची त्यांना नोटीस देऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. त्यांनी 7 दिवसात माफी मागावी, नसेल तर त्यांनी कायदेशीर लढाईला सामोरे जायची तयारी ठेवावी. श्री नागेश पाटील यांनी मागील 10 वर्षाची विकास कामांची माहिती मागवली आहे. माहिती दिनांक 29/5/26 रोजी मागणी केलेली आहे. माहिती विस्तृत स्वरूपाची असल्याने संकलन करण्याचे काम सुरू आहे. त्यांना मुदतीत माहिती दिली जाईल. त्याबद्दल प्रशासनाची कोणतीही अडचण असणार नाही. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.